जर बघितला गेला अतिशय जबरदस्त फटका बघायला मिळाला असेल। षटक क्रमांक पहिला तिथे मैदानावरती सुरू असणार आहे। खूप चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा। खूप चांगल्या ठिकाणी हा सामना तिथे रंगलेला असणार आहे। जबरदस्त मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। खूप सुंदर लढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। अप्रतिम खेळ आहे। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी फलंदाज तिथे होतोय बाद पहिला धक्का। आता वाढलाय धावसंख्येचा आकार, सीमारेषा बेदुनी केला पार। जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मालक सन्माननीय माऊली बच्चे, ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे आणि सन्माननीय प्रकाश किसन पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज तयार आहे। यावेळेस होतं विकेट। ओहो यावेळेसचा बॉल खूप चांगल्या पद्धतीचा सामना तुम्ही बघू शकता। पहिलं षटक तिथे सुरू आहे। धावसंख्या असणार ती 7। पहिलं षटक या ठिकाणी बघतायत। वाजवणे प्रीमियर लीगचा थरार गोविंद आणि विनायक ही जोडी तिथे खेळपट्टी आहे। एकदा यावेळेस कट केला बॉल थर्डमॅनला, बॉल जाईल सीमारेषा पार। 4 रन चौकारे चौका आहे बॉस। हा मरला चौका। राज 11चे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार यांचा सनसनीत चौका। खूप जबरदस्त लढाई आपण तिथे बघतायत। खूप चांगली मॅच तिथे आपल्याला बघायला मिळणार असेल। भारी 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 सामना रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या क्रमांक षटक संपल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळाली। 11 रन्स ऍड झाले असेल धावफलकावरती। मॅच नंबर 4 जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खूप चांगला सामना तिथे आपण बघताय मैदानावरती सुरू आहे। पहिलं षटक किती संपलं असेल धावसंख्या आहे 11 धावा ज्या आपल्याला बघायला मिळणार आहेत। खूप जबरदस्त लढाई असेल। खूप भारी मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यावेळेस गोलंदाज आहे तयार। षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झाले गेले। नाव आहे अमित भोसले यावेळेस दाखल झाले असेल। जय हनुमान बॉईज या संघासाठी मात्र बॉलिंग करण्यासाठी तयार असतील। पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात। गोलंदाज जर पाहिलं गेलं सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळते। शांत थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिला गेला खूप चांगला बॉल बघायला मिळाला। त्यानंतर फायनलला चतुर्षक आहे। बॉल खाली 1 धावाले दुसऱ्या धावायचा प्रयत्न देखील तिथे केलेला आहे। बघता बघता तिथे धावसंख्या देखील वाढली जाताना पाहायला मिळालेली आहे। धावफलक झाला असेल 13 धावा। षटक क्रमांक 2 तिथे सुरू आहे। 13 धावा असतील धावफलकावरती। आपण बघतायत VPL सर्वांच्या मनामध्ये घर करणारी चौथं पर्व, घराला घर पण देणारी माणसं म्हणजेच आपली VPL वाजवणे प्रीमियर लीग। सकाळी तुम्ही एकत्र आले, एकी हे बळ आहे। मी नक्की तुम्हाला उदाहरण देखील सांगितलं आहे एकीचं। यावेळेचा बॉल जर पाहिला गेला मोठा फटका पाहायला मिळाला। गोविंदच्या बॅट मधून नक्की झालेला बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग हिट, 6 रन। जशी डाण्या वाघाची ललकार। हा तर राज 11 संघाचे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार
यांचा दणदणीत षटकार. यार काय दणका येतो NS हिम्मत केली मी बोलायची. खूप चांगला सामना इथे बघतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार असतील. खूप जबरदस्त या ठिकाणी मॅच बघायला मिळणार असेल. या बॅटचा बॉल वा रे वा, वा रे फट्ट्या, वा रे फकड्या. बॉल नक्की बॅट पासून लांब गेलाय. याला म्हणतात कमबॅक. तुम्ही एका कुत्र्याला दगड मारला की तुम्हाला ते फुकणार आहे, परंतु तुम्ही तो दगड एखाद्या मधमाशीच्या पोळाला मारला तर माझं तुमचं काही खरं नाहीये. त्यामुळे एकत्र राहण्याचा खूप फायदा आहे, समोर राहण्याचा खूप फायदा आहे. गोलंदाज चांगली बॉलिंग करतायत. या वेळेचा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. हो, या वेळेचा बॉल जर बघितला तिथे निसटला, चेंडू जाईल पार पार पार, सीमा पार. 4 रन चौकारे. चौकार. राज 11चे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार यांचा सनसनीत चौकार. चांगले बॅटिंग मात्र इथे बघायला मिळते. धावसंख्या वाढली जाते, आकार वाढलेला आहे. या बॅटचा देखील बॉल आखूड टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आली. एक धाव तिथे आपल्याला बघायला मिळाली असेल. धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळालेले. खूप चांगला सामना, खूप जबरदस्त या ठिकाणी या मॅच आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम लढाई आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस तयार आहे. यावेळेस हा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस जर बघितला चेंडू बॅट पर्यंत नाही आलेला. वाईट बॉल, खराब बॉल पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. निर्णय दिल्यानंतर धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला बघायला मिळाले असेल. धावफलक यावेळेस वाढलं जाताना बघायला मिळालं. वाईट बॉल काउंट होते, कारण की राज 11 संघानं राज केले पहिल्या सामन्यामध्ये. तर जय हनुमान संघाने पहिला सामना थोड्याशा फरकाने गमावलेला आहे. मोठा फरक होता तो. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू लांब, खराब बॉल. धावफलक वाढणार असेल. धावफलक नक्कीच आपल्याला बघायला मिळालंय. 26 रन. हो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलक झालेला आहे ते 27 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक संपलेले आहेत. खरपुडी गावचे सरपंच, मयूर कन्स्ट्रक्शनचे मालक जयसिंग शेठ बोगाडे यांकडून आपल्या VPL साठी वाजवणे प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाची रोख देणगी प्राप्त झालेली आहे. VPL कडून त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. खूप जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला बघायला मिळणार असेल. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज जर पाहिला तिथे तयार असेल. अप्रतिम सामना आहे. एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. 3 षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज दाखल झाले बॉलिंग साठी. यावेळेस जय हनुमान बॉयच्या समोर खेळत आहेत राज 11. अशी मॅच सुरू असताना गोलंदाज यावेळेस तयार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये टप्प्याचा बॉल. यावेळेस थर्डमॅनला बॉल पाहायला मिळालेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे असतील. बॉल पर्यंत आले. दुसऱ्या धावेचा पर्यंत देखील तिथे केला जाताना पाहायला मिळाला असेल. इथे आल्या 2 धावा. धावफलक वाढणार असेल. धावफलक बघायला मिळालेलं आहे. स्कोर झालाय 29. षटक क्रमांक 3 तिथे सुरू. 29 धावा जे हनुमान बॉयजच्या विरोधामध्ये खेळताना बघायला मिळेल. राज 11. खूप भारी मॅच, खूप जबरदस्त या ठिकाणी लढाई आपल्याला बघायला मिळेल. या चौथ्या पर्वाचं दिल मांगे मोर ये है सीजन 4 की चर्चा नक्कीच आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीसाठी रुपेश पहिल्या बॉलला 2 आलेले. खूप चांगली मॅच.
ओहो यावेळेस जर बघितला वाईट बॉल नो बॉल व्हाईट बॉल इथे जर बघितलं गेलं धावसंख्या जाती पुढ्यामध्ये रन संख्या झाली असेल हो यावेळेस जर बघितला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक खूप दूर असेल आणि खूप खूप चांगली मॅच आपण तिथे बघतायत मैदानावरती जर बघितलं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार असेल खूप चांगली मॅच इथे रंगत असताना आपण जर पाहिलं गेला पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर द विकेट हो यावेळेचा बॉल बॅक फुटला गेले पंच केला बॉल तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे एक सिंगल तिथे पाहायला मिळालेली आहे धावफलक वाढलं जाताना बघायला मिळालं असेल स्कोअर मात्र झालेला आहे तो 32-1 बाद जय हनुमान बॉयज वर्सेस राज 11 यामध्ये रंगत असणारी लढत आहे यावेळेचा बॉल खूपच चांगला चेंडू नाहीये व्हाईट बॉल प्लस अवंतर धावा असणार आहे बायची याच बरोबर धावसंख्या पुढे जाते धावसंख्या झाली असेल 34 धावा 1 बाद षटक क्रमांक 3 तिथे सुरू आहे खूप चांगला सामना गोलंदाज यावेळेस तयार असतील यावेळेस हो यावेळेचा बॉल थोडा बॅकफुटला जात चांगला फटका सजवला यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे असतील बॉल पर्यंत आलेले आहेत त्यानंतर आले ती एक धाव धावफलक वाढलं जाताना बघायला मिळालं असेल धावसंख्या झाली असेल 35 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिथे 3 सुरू आहे जय हनुमान बॉयज वर्सेस राज 11 मध्ये रंगत असणारा आजच्या दिवसातील मात्र चौथा सामना आणखीन एकदा यावेळेसचा बॉल जर बघितला असेल अतिशय जबरदस्त टप्प्यावरती मारा केलेला आहे व्हाईट बॉल माणिक शेठ जे भोगड यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मात्र 5,000 देणगी आलेले त्यांचं विशेष प्रेम राहिलेले माणिक शेठ जी भोगडे सरपंच साहेब आपलं पुन्हा एकदा व्हीपीएल कमिटीच्या आभार आहे तरुणांच्या पाठीमागे आपण असे उभे राहा तरुण आपल्या पाठीशी देखील उभे राहणार आहेत आपलं देखील स्वागत अतिशय खेळाप्रेमी आहेत आणि निस्वार्थ भावनेनं मात्र या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे खूप चांगला या ठिकाणी खूप जबरदस्त मॅच तिथे आपल्याला बघायला मिळेल खूप अप्रतिम लढाई असणार आहे खूप चांगला सामना इथे रंगलेला असेल पुन्हा एकदा यावेळेस जर बघितलं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार आहे यावेळेस हा चेंडू हो कट केलाय बॉल व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच बाय विनायक रिप्ले जर बघितला तुम्ही या शॉटचा रिप्ले जर बघितला तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले व्हॉट अ शॉट धोनीची आठवण करून दिली 2011 साली असा शॉट मात्र मारला होता धोनीनं डीप पॉइंटला तसा शॉट वर्ल्ड कपच्या सेमी फायनल देखील मारला होता महेंद्रसिंग धोनीनं रोहित शर्मा असेल सचिन तेंडुलकर असतील वीरेंद्र सेहवाग असतील असा शॉट बघायला मिळाला 3 ओव्हरचा खेळ संपला धावसंख्या झाली ती 44 1 बाद 44 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे खूपच जबरदस्त या ठिकाणी रंगत असणारी ही लढत आहे 3 षटकाचा खेळ संपलाय 44 धावा इथे 1 बाद 44 रन बन चुके 3 विकेट नुकसान पे 3 ओवर के बाद 12 गेंदें बाकी होगी इसके बाद वीपीएल की कहानी अब आगे जाएंगे वीपीएल 2023 वीपीएल वाजवणे प्रीमियर लीग
बहुत बड़ा मंच है। 5 टीमों के अंदर खेला जाता हुआ ये प्रतियोगिता का ये आज के दिन का चौथा मैच। 3 के बाद रन बने हैं 44 रन 1 विकेट नुकसान पे। उसके बाद 2 ओवर बाकी है। खूपच जबरदस्त या ठिकाणी मॅच आहे। हॅलो, पुढचा बॉल प्रकाश आंद्रे, मुतकुंड तंडे मारलेला चटका, गोविंद याने षटकार, खणखणीत सिक्स गोविंद यांचा। तलवार हा गेला षटकार, फटका मारला धुवदार, जशी डाण्या वाघाची ललकार। हा तर राज 11 संघाचे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार यांचा बॉल दणदणीत षटकार। ओ बॉल द्या, बॉल तुमचं लक्ष आहे का? बॉल गेले तो, मुखावर आलंय मनातील बॉल द्या, बॉल। चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतात गोविंदा गोपाळे। बघूया पुढचा बॉल प्रकाश आंद्रे, पुन्हा एकदा तोच, पण बघूया आपण झेल होतोय का, काय पाहतोय बघूया आपण काय होतोय तो। आणि आज झेल सुटलेला आहे अशोक यांच्याकडनं आणि 2 रन पळून पूर्ण। अतिशय चांगली विकेट होती गोविंदा यांची आणि तोच अतिशय मिसफील्ड झालेली आहे। बघूया 1 रन पळून पूर्ण, दुसरी रन पळून पूर्ण। चोपन्न रन झालेले आहेत, 4थी ओव्हर चालू। पुन्हा एकदा खणखणी त्याचा शॉट पाहूया, रुपेश आंद्रेकडे गेलेला बॉल अडवलेला आहे, चांगले पद्धतीचे क्षेत्ररक्षण। एकच रनावरती समाधान मानावं लागेल गोविंदा यांना। पाहूया आता विनायक बच्चे, स्वतः संघ मालक कॅप्टन। पुढचा बॉल पाहूया, मारण्याचा प्रयत्न आणि आता एक थोडा एज विशालकडे गेलेला आहे। 1 रन पळून पूर्ण। चांगल्या पद्धतीचा अनुभव असलेले प्रकाश आंद्रे चांगली बॉलिंग करतात। यंगस्टार गोविंदा यांना या मॅचच्या आधी ते मॅन ऑफ द मॅच होते गोविंदा। बघूया पुढचा बॉल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, 1 रन पळून पूर्ण। पाहूया काय होते ते, आणि पप्पूना अडवलेला आहे बॉल, 1 रन पळून पूर्ण। मला वाटतं षटक संपलेला आहे। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज 11 ची संघाची धावसंख्या 57। चला, आपल्याला अजूनही 3 मॅचेस खेळवायचे आहेत। काही
खूप खूप स्लो चाललेला आहे. कृपया आपण लवकर घाई करा. लवकर पंच आपल्याला विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त उशीर होतोय फिल्डिंगला, बॉलिंगला. अजूनही आपल्याला 3 मॅच खेळायचे आहेत. राज 11 संघाने आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये 57 रन केलेले आहेत. आता स्वतः रोहित बच्चे, फेमस असा बॉलर मुंबई. पाहूया रोहित उर्फ गुड्डू. प्रकाश आंध्रे म्हणतात सातबंगला एक्सप्रेस. पाहूया अजूनही काहीतरी चित्रणाच्या बदलाची अपेक्षा गुड्डू यांना. पुढचा बॉल प्रतीकला सुटला आणि पाहूया 1 रन पळून पूर्ण बायची आणि ही वाईट चेंडू. सुरुवात वाईट. 2 रन एक्स्ट्रा. धावसंख्येत भर 59. 4 ओव्हर नंतर 59. अजूनही 6 चेंडू बाकी. राज 11 संघाला फक्त 1च विकेट गेलेला आहे सचिन आंद्रे यांच्या स्वरूपात. स्वतः संघ मालक कर्णधार विनायक बच्चे खेळतात आहे आणि गेल्या मॅचचे मॅन द मॅच गोविंदा सुद्धा खेळतात आहे. पाहूया गुड्डू भरपूर रनांचा रनअप. मस्त बॉल होता हा. काही समजलेला नाही. विनायक यांना थोडासा चुकवलेला आहे. शोएब अख्तर इतके रनअप घेतात एक रोहित बच्चे. अतिशय लांबून पळत येतात सात बंगला एक्सप्रेस. पुन्हा एकदा आणि हा डॉट केलेला आहे. 2 डॉट चेंडू काढलेले आहेत. पहिल्या याच्यात वाईट गेला होता पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे रोहित बच्चे यांनी. पुन्हा एकदा रोहित टू विनायक. फुल टॉच चेंडू. पाहूया 1 रन पळून पूर्ण पप्पून अडवलेला आहे. 1 रन. धावसंख्या पोचलेली आहे ती 60. अजूनही मला वाटतं बघायची चेंडू शिल्लक. थोडासा टाइम घेताना रोहित बच्चे अतिशय चांगल्या पद्धतीचा रनअप. पाहूया काय होतंय ते. ह्या ओव्हर नंतर आपण पुढल्या मॅचचा टॉस उडवणार आहोत. पुन्हा एकदा रोहित. अतिशय पहा शोएब अख्तर सारखा रनअप. काही समजलेलं नाहीये. गोविंदाला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. रोहित यांनी खूपच कमी रन दिले. त्यांनी बॅटीतून खूप कमी रन आलेले आहेत. पाहूया काहीशे चेंडू शिल्लक शेवटच्या ओव्हरचे. यानंतर होणारा सामना रॉयल चॅलेंजर वर्सेस ओवी नियती फायटर्स. या ओव्हर नंतर टॉस उडून घ्यायचा आपण. पुन्हा एकदा गुड्डू मारलेला आहे मस्त विनायकांनी. पाहूया काय होतंय ते. मला वाटतंय हा कणकणी चौकार चौकार चौकार. जबरदस्त. ते उपकर्णधार यांचा सनसनीत चौकार. पांबा. चला गुड्डू यांचं शेवटचं षटक चालू. पाहूया काय होतंय ते. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय ते. आणि हा उडून बाहेर 4 रन. 4 आणि 5 ओव्हर संपलेले आहेत. संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार
आणि उल्हास बच्चे राज 11 संघाचे उपकर्णधार यांचा सनसनीत चौकार. चार ओव्हर नंतर राज 11 यांनी 69 म्हणजे 69 रन केलेले आहेत आणि जयनमान संघाला 70 रनांचं असं टार्गेट दिलेलं आहे. पाहूया कशा पद्धतीने चेस करतील जयनमान बॉईज. अतिशय रंगतदार होणार आहे असा सामना. 69 रनाचं टार्गेट 30 बॉल मध्ये. आणि कृपया आपल्याला विनंती आहे राज 11 अजूनही भरपूर मॅचेस खेळायचे आहेत. आपण एकदम अतिशय लाईनीमध्ये या, लाईनीमध्ये जा, काहीतरी एकदम चांगलं पद्धतीचा खेळ दाखवा. चला राज 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाजवणे प्रीमियर लीग साठी आज सकाळी जो पहिल्या दिवसाचा नाश्ता होता तो अजित आंद्रे यांच्याकडून होता. अजितदादा आंद्रे यांचं वाजवणे प्रीमियर लीग कडून सहर्ष स्वागत, अभिनंदन, आभार. खरंच अतिशय चांगल्या पद्धतीचा नाश्ता होता. काही लोक अजूनही जेवलेले नाहीयेत. तसेच त्याचप्रमाणे जेवण सौजन्य ज्यांनी दिलं होतं आजच्या दिवसाचं विशाल बच्चे, सचिन आंद्रे, रुपेश आंद्रे, निलेश बच्चे, बाळू बच्चे, अनिल भोसले या सर्वांनी आजच्या दिवसाचं जेवण दिलं होतं. त्यांचंही वाजवणे प्रीमियर लीग कडून सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन, खूप खूप आभार. राज 11 पेनल्टी लागेल ना, पेनल्टी डायरेक्ट आपल्या नियमाच्या बाहेर तुम्ही हे करतात, पेनल्टी लागेल. चला राज 5 रन डायरेक्ट कमी 5. एवढा काय विचार चाललाय? एकदा शेवटचं झालं का लगेच तुम्ही आतमध्ये आले पाहिजे. सचिन आंद्रे लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकर. आणि 1 ओव्हरला कमीत कमी फक्त 5च मिनिटं. तुमचे पूर्ण इनिंग अर्धा तासात संपली पाहिजे. जास्तीत जास्त अर्धा तास लय झाला एका इनिंगला. चला चला जय हनुमान संघ सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे. आणि राज 11 आणि ओविनीती नाही सॉरी रॉयल चॅलेंजर आणि ओविनीती टॉच उडून घ्या. रॉयल चॅलेंज बँगलोर वर्सेस ओविनीती फायटर यांचा टॉच होत आहे. कृपया आपण टॉच उडून घ्या, लवकर उडून घ्या. चला राज 11 अजूनही प्लॅनिंगच मध्ये आहे. तुम्ही प्लॅनिंग कसं करताय तुम्ही? लवकर घ्या. चला बॅटमन रोहित बच्चे कर्णधार, रोहित बच्चे रॉयल चॅलेंजर्सचे कॅप्टन रोहित बच्चे टॉस उडवण्यासाठी यायचे या ठिकाणी. चला बॉल घ्या या टाका टाका. चला जयनमान संघ आपल्याला विनंती आहे आपले आघाडीचे फलंदाज पाठवून द्या. आपल्याला 70 रनांचं टार्गेट दिलेलं आहे राज 11 संघाने. राज 11 संघ चला त्वरित क्षेत्ररक्षण लावा. पंचांना विनंती आपण त्वरित सामना चालू करावा. जय हनुमान बॉईज आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे या ठिकाणी. रॉयल चॅलेंजर्स वर्सेस ओविनियती फायटर्स टॉस होतोय. कर्णधार वैभव बच्चे टॉस उडून घ्यायचे या ठिकाणी. रॉयल चॅलेंजर्स वर्सेस ओविनियती फायटर्स यानंतर होणारा सामना. जयनमान संघ आपल्याला विनंती आहे आपण कृपया आपले आघाडीचे फलंदाज पाठवून द्या. भरत महाराज बच्चे या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी टॉस उडवायचा आहे. आपणास विनंती आहे. आपले अजूनही फलंदाज आलेले नाहीयेत. माऊली बच्चे आपले टॉस उडवून बॅटमन घ्यायचे. द्या पाठवून. अजून मॅचेस लय बाकी आहेत. चला पटापट चला. रोहित बच्चे आणि विशाल बच्चे चला लवकर चला लवकर चला. पहिलं मला वाटतं षटक घेऊन आता वैभव काळे. मुंबई एक्सप्रेस आहे वैभव काळे. आणि पाहूया दोघं आता 70 रनाचं टार्गेट आहे. पाहूया काय करतात ते. चला स्ट्राईकला आहे तो रोहित बच्चे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल बच्चे. आणि
वैभव काळे मुंबई एक्सप्रेस बघूया पहिलं षटक पॉवर प्लेचं 70 रनांचं टार्गेट रोहित आणि विशाल बच्चे ओवी नियती फायटर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्ट्राईकला रोहित नॉन स्ट्राईकला विशाल बॉलर वैभव काळे पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहूया काय होते ते पहिला 70 रनांचं टार्गेट पाहूया सामना सुरू एक साइड मारण्याचा प्रयत्न पाहूया हंपरने आउट झालेला आहे थोडासा एज लागलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा झेल आउट चेंडू टाकलाय नाद फलंदाज झालाय मोठा बाद. धक्का या ठिकाणी. इतर राज 11 चे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे राज 11 संघाचे उपकर्णधार यांची बळीची टाळी. चांगला पहिलाच बॉल आणि काहीसा एज लागला होता आणि एज लागून हा आउट चांगल्या पद्धतीनं तिचं डिसिजन बघूया पुढचा आलेला आहे तो पप्पू बच्चे हा? ऋषिकेश बच्चे पप्पू वैभव पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल ती आता रनआउटचा चान्स होता गणेश बच्चे यांनी चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलेलं आहे 1 रनावरती समाधान 1 रनांनी खातं खोललेलं आहे जयनमान संघाने बघूया पुढचा बॉल वैभव काळे आणि विशाल पाहूया कशा पद्धतीने फेस करतील पुढचा बॉल सुंदर असा मारलेला फटका पाहूया काय होते तो आणि हा गोविंद गोपाळाने अडवलेला आहे 1 रन पळून पूर्ण अतिशय चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम पद्धतीने क्षेत्ररक्षण चाललेलं आहे तसंच चांगली फटकेबाजी होत आहे पाहूया अतिशय चांगले षटक वैभव काळे यांच्याकडनं पुन्हा एकदा पप्पू स्ट्राईकला मारण्याचा प्रयत्न लेग साईडला पाहूया तिथं सौरवकडे राहिलेला आहे मला वाटतं हा नक्कीच रनआउटचा चान्स आणि हा रनआउट झालेला आहे पप्पू बच्चे सौरव आंद्रे यांनी रनआउट केलेला आहे 2 विकेट गेलेले आहेत पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी वैभव काळे यांची पाहूया स्वतः कर्णधार संघ मालक माऊली बच्चे दोन्ही ब्रदर्स आउट झालेले आहेत रोहित बच्चे आणि पप्पू बच्चे दोन्हीही ब्रदर्स आउट वैभव काळे यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली पद्धतीचं गोलंदाजी पाहूया काय करतात ते स्वतः संघ मालक माऊली बच्चे पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू 70 रनांचं टार्गेट आहे पाहूया वैभव टू माऊली बच्चे माऊलीनं मारलेला फटका आणि हा बघूया 1 रन पळून पूर्ण सचिन आंद्रे आहे तिथे फिल्डिंगला म्हणल्यावर निश्चितच बॉल सुटण्याचा काही चान्स नाही ते बॉल गाऊन डायरेक्ट बॉलरकडे येतात हातामध्ये पहिलं षटक चालू जयनमान बॉयज काहीशे चेंडू शिल्लक वैभव टू विशाल पुढचा बॉल
उंच असा अतिशय जोरात मारण्याचा फटका पण थोडासा मिस झालेला विशाल यांच्याकडनं आणि षटक संपलेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर जयहनुमान बॉईज संघाची धावसंख्या 3 रन 2 विकेट 3 रन. आता ह्या 4 ओव्हर मध्ये भरपूर त्यांना कमबॅक करावं लागेल कारण टार्गेट हे 70 रनांचं आहे. म्हणजे अजूनही त्यांना 67 रन करायचे 24 बॉल मध्ये. पाहूया या रनावर पहिल्याच मॅच मध्ये 90 रन झालेले आहेत. 67 काहीच नाही. त्यापेक्षा पाहूया काय करतात ते जयहनुमान बॉईज. स्वतः संघ मालक माऊली बच्चे आणि विशाल बच्चे गोविंदा. पाहूया गोविंदा गोपाळे यांचा पुढचा बॉल. माऊली मामे बाचे जुगलबंदे. बाचा बॉलिंग टाकतोय मामाला. पाहूया पुढचा बॉल. ओ आणि मिस झालेला आहे. आणि पाहूया काय होता ते. मला वाटतं चांगल्या पद्धतीचा बॉल होता हा गोविंदाचा. माऊली काही मिस झालेले आहेत. पुढचा बॉल पाहूया. राज 11 कडनं गोविंदा यांचं पण मोठी रनअप आहे. मला वाटतं शोएब अख्तर सारखे. पुढचा बॉल सुंदर असा टोला. पाहूया काय होते तो आणि सोडलेला आहे. आणि 4 रन खणखणीत चौकार. टाळी. थांबा. सुंदर अशी फटकेबाजी तन्मय यांच्याकडून मिस झालेला आहे. 4 रन. बघूया पुढचा बॉल. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा चांगला बॉल. कमबॅक केलेला आहे तन्मय गोविंदा गोपाळे यांनी. सुंदर फटका मारला होता माऊली यांनी याच्या बॉलच्या अगोदर. पाहूया पुढचा बॉल. तिसरं षटक दुसरं षटक चालू. पुढचा बॉल. मारण्याचा फटका. बघूया एकच रन पळून पूर्ण. दुसऱ्या रनाला पळतात का नाही. सौरव आंद्रे तिथं आहेत आणि दुसरं रन पळून पूर्ण. गणेश इकडे. पाहूया गोविंदा टू माऊली बच्चे यांना. दुसरं षटक चालू. ओ पुन्हा एकदा मिस केलेला आहे गोविंदा यांनी माऊली यांना. टार्गेट खूप मोठा आहे. आपल्याला फटकेबाजी ही करावीच लागेल. खूप प्रयत्न करताना माऊली बच्चे. पाहूया गोविंदा काय करतात. अतिशय लांबून असा रनअप गोविंदा यांचा. काहीच रनअप मध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग गोविंदा यांची. पुन्हा एकदा बॉल. 5 बॉल 5. शेवटचा चेंडू. पुन्हा सुंदर मारण्याचा फटका. पाहूया कॅच होतोय का ते. 1 रन पळून पूर्ण. दुसरे रन घेतात आहे का पाहूया. आणि पळण्याचा प्रयत्न होत आहे पण नाही. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 रन. आता त्यांना 18 बॉलला 60 रन करायची गरज. 60 रनांची गरज. 18 बॉल 60 रनांची गरज. काहीच अवघड असं आव्हान या ठिकाणी पण होऊ शकतं अजूनही. आता
पुढचा बॉलर पाहूया कोण येते ते बॉलिंग साठी आणि या ठिकाणी हवा सुद्धा थांबलेली आहे. पाहूया. मला वाटतं साईनाथ काळे बॉलिंगला येत आहे. तिसरं षटक घेऊन राज 11 कडनं साईनाथ काळे. पाहूया तिसरं षटक अतिशय रोखलेलं आहे राज 11 यांनी. जय हनुमान संघाला 2 ओव्हरमध्ये 10 रनच दिलेले आहेत त्यांनी. पाहूया असं 18 बॉल 60 रनांची गरज साईनाथ काळे. होऊ शकतं, अजूनही टार्गेट होऊ शकतं. पाहूया. चला यानंतर रॉयल चॅलेंजर वर्सेस ओविनीती फायटर सज्ज राहायचंय. ओ पाहूया चांगल्या पद्धती जवळ पण हा व्हाईट चेंडू व्हाईट बॉल आणि सुरुवात साईनाथ काळे यांची. धावसंख्या 11. पुन्हा एकदा प्रयत्न साईनाथ यांचे आणि हा सुद्धा ही वाईड. 2 वाईड लगातार. धावसंख्येत भर. धावसंख्या 12. तुम्हाला 18 बॉल मध्ये अजूनही 58 ची गरज. साईनाथ वरती काहीच थोडस प्रेशर आहे मला वाटतं. पाहूया. आणि पुन्हा एकदा मला वाटतं हॅड्रिक व्हाईट बॉल. हॅड्रिक झालेली आहे हॅड्रिक व्हाईट चेंडूची. रन्स आलेले आहेत 13. पाहूया. मला वाटतं काही ते प्रेशर मध्ये आहे. थोडस मार्गदर्शनाची गरज साईनाथ यांना. पाहूया कसं कमबॅक करता येईल. आता स्वतः सचिन त्यांना थोडस काहीतरी मार्गदर्शन गायडन्स करतील. पाहूया काय होतंय. तर थोडं प्रेशर आलेलं आहे मला वाटतं माऊली बच्चे. पुढचा बॉल पुन्हा मारण्याचा प्रयत्न. 1 रन पळून पूर्ण. आता मला वाटतं 4 आहे सोने आंद्रे. बघूया काय होते ते. आणि तिथे अडवलेला आहे पायाने चेंडू आणि 2 रन पळून पूर्ण. सुंदर अशी फलंदाजी सौरव आंद्रे यांची. साईनाथ काळे. साईनाथ टू माऊली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण तो अंगाला लागलेला आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल साईनाथ यांचं पहिल्या 3 वाईड नंतर. पाहूया. पुढचा बॉल लेगला मारण्याचा प्रयत्न. ते सुंदर असा फटका मारलेला आहे सौरव आंद्रे यांची. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. 1 रन पळून पूर्ण. पाहूया. धावसंख्येत भर. साईनाथ टू आता विशाल. ओपनर अजूनही आहेत. पाहूया काय कसं कमबॅक करतात ते जय हनुमान बॉईज. पुन्हा एकदा साईनाथ. ओ मारायचा प्रयत्न थोडासा एच आणि चांगली पद्धतीची फिल्डिंग म्हणावं लागेल संघ मालक उल्हास बच्चे यांचे. राज 11 चे मालक स्वतः काहीच थोडस लागलं आहे मला वाटतंय. मेडिकलची गरज आहे का. पण ते उल्हास असल्यामुळे संघ मालक असल्यामुळे त्यांना गरज नाही. थोडस पायाला हात लावताना काहीच दुखापत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साईनाथ यांची. आता पुन्हा एकदा माऊली बच्चे स्ट्राईकला. साईनाथ टू माऊली. पुढचा बॉल परत त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. तिसरं षटक चालू. अतिशय खूप मोठं आव्हान दिलेलं आहे राज 11 यांनी. 70 रनांचं आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीनं चेस करतात जय हनुमान बॉईज. ओ पुन्हा एकदा मला वाटतं हा चांगला चेंडू आहे. ओव्हर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान बॉईज संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 17 रन.
अजूनही आव्हान असं अवघड नाहीये. अवघड Next नाहीये. batters आहेत, बिग हिटर आहेत या ठिकाणी रुपेश आंद्रे. अजूनही 53. बिग हिटर रुपेश आंद्रे 1 तास झालं बॅट घेऊन रेडी सज्ज आहे. ओविनी इथे फायटर चे प्लेयर्स कृपया आपल्याला प्रकाश आंद्रेंनी वरती बोलवलेलं आहे पेविलियन मध्ये. इकडे सगळ्यांनी यायचंय. ओविनी इथे फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण आहे, यानंतर फिल्डिंग आहे. सगळ्यांना विनंती आहे ओविनी इथे फायटरचे. चला पुन्हा एकदा वैभव काळे टू विशाल. पाहूया काय करतात ते. चौथं षटक चालू. 17 रन झालेले आहेत 3 ओव्हरला. खूप रोखलेलं आहे. चला ओविनी ती फायटर. ओ मिस डॉट बॉल सुंदर असा. चला अमोल आंद्रे, दिलीप आंद्रे, चला आपण सगळे तिकडचे पिंक शर्ट सगळ्यांनी इकडे पेवले मध्ये यायचंय. वैभव काळे उंच असा मारण्याचा प्रयत्न पाहूया लेग साईडला. आता हा दणदणीत चौकार आलेला आहे. अतिशय लूज बॉल होता एकदम. अकरा चेंडू 49 11 नाही. सुंदर अशी फटकेबाजी पाहूया. माऊली वैभव टू माऊली. ओविनी ती फायटर तयार राहा. लूज चेंडू आणि हा चौकार. चांगल्या पद्धतीने फटका मारलाय माऊली बच्चे यांनी. चर्चा चाललेली आहे हम संघासाठी. पाहूया. चला चालू करा. काय झालेलं आहे तिथं. माऊली बच्चे काहीच ऑब्जेक्शन घेताना माऊली बच्चे. चला सामना चालू करून घ्या. आउट झालेले आहेत का ते. चला जयनमान संघाने नेक्स्ट बॅटमॅन त्वरित पाठवून द्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्या. रुपेश आंद्रे पुढचं पंचांनी थोडस बाहेर कॅप्टननी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कृपया आपणही थोडस लक्ष द्यायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा रुपेश आंद्रे आलेले आहेत आणि मारलेला चेंडू पाहूया. मला वाटतं हा कणकणीत चौकार दणदणीत चौकार. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. चला चला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वरती. 30 रन स्कोर झालेला आहे. 30 रन. 4 ओव्हर नंतर 30 रन झालेले आहेत आणि आता
एक ओव्हर ला 30 रन झालेले आहेत. अजूनही 40 रनांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 40 रनांची आवश्यकता. पाहूया काय होते ते. नेक्स्ट बॉलर लवकरात लवकर सामना सुरू करावे. सहा बॉलचा खेळ बाकी असेल आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी रन पाहिजेत. 30 धावा झाले, 2 बाद, 4 षटक संपलेले. दादा शेवटचं षटक तिथे असणार आहे. 6 चेंडू तिथे बाकी आहेत. आता धावसंख्या झाली 30 धावा, 2 बाद, 4 षटक संपलेले आहेत. शेवटचं षटक आता विशाल शेर अकेलाही खडा आहे. एक तरफ शेर, माऊली एका बाजून आपण बघताय तिथे. गोलंदाज तयार असेल. चला, वेळ वाचवणं बंधनकारक आहे. यानंतर होणारा सामना आहे. या स्पर्धेसाठी तब्बल 21,000चं पहिलं बक्षीस सामान्य अतुल भाऊ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खेड तालुका, अतुल भाऊ देशमुख यांच्यामध्ये असणार. तर द्वितीय बक्षीस 20,000 रुपयांचं असणार आहे. गणेश शेठ ठाकूर तंटामुक्ती अध्यक्ष सोळू, सागर शेठ खोतवाल उद्योजक पानबंदवाडी, जयसिंग शेठ भोगाडे विद्यमान सरपंच खरपुडी बुद्रुक आणि मयूर कंस्ट्रक्शन यांच्या वतीने असणार आहे. तिसरं बक्षीस आहे 15,000 रुपयांचा. आदरणीय उद्योजक पानबंदवाडी चंद्रकांत शेठ, व्हाईट बॉल यावेळेस खराब बॉल आहे. चंद्रकांत शेठ पानबंद, समीर शेठ आरुडे कॉन्ट्रॅक्टर सातक स्थळ, आदरणीय तुकाराम कृष्णाजी बच्चे माजी डेप्युटी सरपंच वाजवणे यांच्या वतीने असणार आहे. जे चषक आपल्याला दिले ते आहे रामदास शेठ करवंदे अध्यक्ष मुंबई डबेवाला संघटना आणि मंगेश भाऊ पांगारे क्षितिज ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उपविभाग प्रमुख ठाणे विधानसभा मुंबई यांच्या वतीने असणार आहे. तर बघू शकता आपण तिथे रॉयल यावेळेचा बॉल विशाल यांच्यासाठी आपण राहिला गेला व्हाईट बॉल. थोडी बॅटिंग लाईनअप मध्ये विचार करावा लागेल जय हनुमान टीमला, कारण की या सामन्यामध्ये जर पराभूत झाले तर त्यांचे पुढच्या फेरीतले टॉप 4 मध्ये येण्याचे चान्सेस कमी होताना दिसतील. कारण की लगातार 2 सामना राज 11 संघाने लगातार दुसरा सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. शेवटचा षटक आहे. गोलंदाज यावेळी तयार विशाल यांच्यासाठी. यावेळेचा बॉल विशाल यांच्या बॅटिंगचा जर पाहिलं गेलं बॉल नक्कीच चांगला बघायला मिळाला. विशाल बच्चे या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नक्कीच करताना दिसत आहेत. खूप लॉजिकल आहेत, खूप माइंड आहे आणि वाजवणे प्रीमियर लीग मध्ये सातत्याचा हातभार आहे. असे असणारे विशाल बच्चे या ठिकाणी आपण बघतो स्ट्राईक वरती. वाजवणे प्रीमियर लीग वाजवणे दरवर्षी मात्र कमिटी जर बघितली यावेळेस वैभवजी बच्चे, आकेश आंद्रे, रोहित बच्चे, ओमकार आंद्रे, रोहित बच्चे, साईनाथ काळे यंदाचे आयोजक कमिटी आहे. ऑफिशियल आहे यंदा सामना अधिकारी आहे, त्यांच्या हातामध्ये यंदाचं पर्व नियोजित दिलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक पर्वात आपल्याला नवीन नवीन कमिटी बघायला मिळते. सर्व कमिटींना विचार विनिमय करायची संधी आहे. गोलंदाज यावेळेस कट केलाय विशाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेला सुंदर शॉट बाय विशाल बच्चे. 4 रन बेदुनी गेला पार. जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मालक सन्माननीय माऊली बच्चे, ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे आणि सन्माननीय प्रकाश किसन आंद्रे बोरिवली मुकादम यांचा सनसनीत चौकार. हा चौकार पराभव पुसणार नाही तर हा चौकार नक्कीच येणाऱ्या खेळासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा ठरणार आहे. असा फटका यावेळेस इथे बघायला मिळाला तो विशाल यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल पूल करायचा प्रयत्न, फिल्डर बॉलच्या खाली आहे, टिपला जाईल झेल आणि विशाल देखील या दरम्यान बाद. विकेटचं पतन.
बच्चे राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे राज 11 संघाचे उपकर्णधार यांची बळीची खूप अप्रतिम लढाई आहे. सांगता कळेना नक्कीच या मॅच मध्ये पूर्णपणे हवे ठरलेला आहे तो राज 11 संघ मालक विनायकजी बच्चे आणि उल्हास सोपान बच्चे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला असणार थोडासा जय हनुमान बॉईज माऊली किसन बच्चे आणि प्रकाश किसन आंद्रे यांची टीम आहे. तर मॅच नंबर 4 मानकरी कोण ठरणार आहे. या बेचा बॉल टप्प्याचा बॉल मिस केला. यू हिट आय मिस असं झालेलं आहे पुन्हा एकदा, परंतु पंचाने कळवले हा बॉल वाईड आहे. खराब चेंडू आहे. नक्कीच तिथं बघतोय आपण विनायकजी सुरेश बच्चे आणि उल्हास सोपान बच्चे यांच्या मालकीत असणारा संघ आहे. वाजवणे प्रीमियर लीग सीझन 4 4थ्या पर्वाची या ठिकाणी ही लढाई. गोलंदाज यावेळेस की एकदा खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर भरकटलेला चेंडू पंचांनी इक्बाल खान मॅन फ्रॉम शेल पिंपळगाव यांनी फाईट घोषित केलेला आहे. तर स्क्वेअर लेग पंच भागवत सर आहेत. डीजे ऑपरेटर देखील खूप चांगलं कार्य लाईव्ह टेलिकास्ट देखील जर पाहिलं गेलं खूप चांगला ते देखील कव्हरेज करताना दिसत आहेत. खास 3 कॅमेऱ्याद्वारे ही स्पर्धा लाईव्ह होतीये. तर करंडक ज्यांनी आपल्या दिला ते सन्माननीय चषक सौजन्य देणारे आपले सर्व मंगेश भाऊ पंगारे यांचं देखील धन्यवाद द्यावा लागेल. यावेळेसचा चेंडू जाईल चेंडू तिथे सीमा पाचार. जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मालक सन्माननीय माऊली बच्चे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे आणि सन्माननीय प्रकाश किसन आंद्रे बोरिवली मुकादम यांचा सनसनीत चौकार. अत्यंत सुंदर चितपत केलेला आहे. या सामन्यात हा चेंडू देखील वाईड आहे. खूप वेळ घेतलेला आहे. इथून पुढे नक्की सूचना करावी लागेल कारण की बॉलिंग टीमनं रायट फायटरनं खूप वेळ घेतलाय बॉलिंग टाकायला. किन एकदा खराब चेंडू आहे. गोलंदाज मला वाटते नेट मध्ये बॉलिंग करतात. त्यांना मॅच ची बॉलिंग करायला अजून वेळ आहे. चांगला बॉल यावेळेस खूप चांगला बॉल बघायला मिळाला असेल. या टप्प्यावरती मात्र मारा चांगला केलेला आहे. सटीक टप्पा करत राहा. तुम्ही पडणार परत उठणार आहे. फक्त थांबू नका. हे गोलंदाजाने करून दाखवलेले. दुनिया नाव ठेवायला व्यस्त राहील. तुम्ही नाव कमावण्यामध्ये व्यस्त राहायचे. याचबरोबर या सामन्याचा मानकरी ठरलेला आहे तो राज 11 संघ मालक आहेत विनायक सुरेश बच्चे आणि श्री उल्हास सोपान बच्चे यांच्या मालकी संघ राज 11 हा संघ ठरलाय या मॅचचा विजयी संघ. विजय संघाचं अभिनंदन आहे. यानंतर होणारा सामना प्रकाशजी आंद्रे आणि ईश्वर विठ्ठल आंद्रे यांच्या मालकीत असणारा संघ आहे. जे इत्यानंतर होणारा सामना ओवी नियती फायटर्स आणि त्यांच्या समोर खेळणार आहे रॉयल चॅलेंजर वैभव जी बच्चे आणि रोहित बच्चे यांच्या मालकीत असणारा संघ. रॉयल चॅलेंजर संघ मालक वैभव कैलास बच्चे आणि रोहित बजरंग बच्चे यांचा या ठिकाणी संघ असणार आहे. तर बघत राहूया थरार पाहत राहूया आणि ऐकूयात एक सुंदर असं डीजेचा संगीत.
या मॅचचा हिरो ठरलेला आहे. प्लेअर ऑफ द मॅच गोज टू विनायक बच्चे. प्लेअर ऑफ द मॅच ठरले राजचा राजा मुंबईचा राजा बोलतो विनायक बच्चे. संघमालक आहेत. फुल पैसा वसूल झालाय.